काय करू? पाय ठेव, पाय ठेव. कस काय अचानक? ठेव ना. कोणी सांगितलं? टीचरनी सांगितलं. अयो दीदी तू मेरे पाय धोती है. अरे वा, तुम्ही शाळेत पण केलं होतं का असं? नाही. आई नीट कर. आई मम्मी थांबा 2 मिनिटं. तर बघा, हे ईश्वरीचं काम आहे. मला माहितीच नाही, मी बेडरूममध्ये होते, थोडं काम करत होते. तर आज मला खरंच माझ्या मुलीने खूप मला स्पेशल फील करून दिलं. आणि खरंच मनापासून माझी एकच इच्छा आहे की प्रत्येकाला एक तरी मुलगी असावीच. कारण की आपल्या मनातली इच्छा, आकांक्षा जे काय आहे, मैत्रीण वगैरे, ती आपलं बऱ्यापैकी समजू शकते. मला माहिती नाही वरदने केलं असतं की नाही, पण दोघांनी सुद्धा हे असं केलं ना, मला खरंच खूप भारी वाटलं. आणि मला असं वाटतं हा क्षण प्रत्येकाला आज अनुभवायला मिळालाच असेल गुरुपौर्णिमेचा. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे कल्याणी गायकवाड यूट्यूब चॅनल. जसं की तुम्ही आत्ता बघितलंच, मला पण सरप्राईज होतं. मी बेडरूममध्ये काम आवडत होते, तर कारण एवढ्या वर्षात ईश्वरी लहान होती आणि वरद तर अजून लहानच आहे. तर हा एक्सपिरियन्स असा फर्स्ट टाईम होता, खूप छान वाटत होतं. तरी कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझ्यासाठी खरंच खूप असं नाही का स्पेशल होतं, कारण की जे पण आई वडील असतील, मम्मी पप्पा, की आपल्या मुलांनी असं आपले पाय वगैरे धुवून ऐक तर आज गुरुपौर्णिमा आहे, तर खूप छान वाटलं. काय बोलायचं? कोणी सांगितलं तर तुला? टीचर बोललेले सगळे आपले गुरु असतात. आपले मम्मी पप्पा सगळ्यात पहिले गुरु असतात. ते आपल्याला बघणं शिकवतात, चालणं शिकवतात, भरपूर शिकवतात. तर तिला पण जास्त सवय नाही बोलायची, मला पण जास्त सवय नाही असं मोबाईलवरती बोलायची. समोरासमोर आपण किती पण आणि कसं पण बोलू शकतो, पण अशी सवय नसते. तर असं कोणाकोणासोबत आज घडलं आहे. आज गुरुपौर्णिमा आहे, तर नक्कीच सांगा. सकाळी मी जाऊन आले होते आपल्या स्वामी समर्थांच्या मंदिरात. 2 वेळा गेले होते, एकदा वरदला शाळेत सोडून आल्यावरती आणि एकदा घ्यायला गेल्यावरती त्याला पण घेऊन गेले दर्शनासाठी. तर बघू अजून संध्याकाळी जर जाणं झालं एखाद्या मंदिरामध्ये, हे जर का लवकर आले तर. नाहीतर सारखा पाऊसच असतो इकडं, जे पुण्यात राहतात त्यांना तर माहितीच आहे, खूप पाऊस असतो इकडे. तर चला भेटूया. छान वाटते. मग टीचरला एखादं फुल दे, टीचरला, ट्युशनवाल्या टीचरला. माझ्याकडे फुलच नाही. बघ की तो असेल ना. वरद इकडे बघ. आज आम्ही दीदीच्या सोबत गेलो होतो, तर मला सोबत काय करायचं.